बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी अवैध अंमली पदार्थांचा साठा, विक्री करणारे तसेच अभिलेखावर असलेल्या गुन्हेगारांचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत आदेश दिले. पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमळकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची वेगवेगळी पथके तयार केली व त्यांना अंमली पदार्थांची विक्री करणारे इस्मांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत सूचना दिल्या. सदर पथकापैकी पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांचे पथक अंमली पदार्थ विक्री करणारे इस्मांचा शोध घेत असताना त्यांचे पथकातील पोलीस अंमलदार सचिन जाधव व अनिकेत मोरे यांना गोपनीय बातमीमार्फत कोतोली तालुका पन्हाळा गावच्या हद्दीत फणसकीच्या ओढ्याजवळ एक इसम गांजा या अंमली पदार्थाची विक्री करत आहे अशी बातमी मिळाली. त्या बातमीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस निरीक्षक रवींद्र कळमळकर यांनी छापा कारवाई कामी सूचना दिल्या. त्यानुसार पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी कोतोली तालुका पन्हाळा गावच्या हद्दीत फणसकीच्या ओढ्याजवळ सापळा लावून एफझेड मोटरसायकलवरून गांजा विक्री करणाऱ्या इसमास पकडले. त्यास नाव पत्ता विचारतात त्याचे नाव सुमित शंकर सातपुते, वय वर्ष 26, राहणार कोतोली, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर असे सांगितले. त्याची झडती घेतली असता कब्जातील पिशवीमध्ये 1 किलो 410 ग्रॅम वजनाचा गांजा, अंमली पदार्थ व साहित्य असा एकूण 1,72,000 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला. सुमित सातपुते यांच्या कब्जात मिळालेल्या गांजा योग्य ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून 2 पंचांची समक्ष जप्त करण्यात आला. गांजा विक्री करणारा इसम सुमित शंकर सातपुते यास ताब्यात घेऊन त्यास विरुद्ध पन्हाळा पोलीस ठाणेस NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपींनी त्याच्या कब्जात मिळून आलेल्या गांजा अंमली पदार्थ कोठून व कोणाकडून आणला आहे याचा तपास पोलीस करत आहेत. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर B धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमळकर, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, पोलीस अंमलदार सचिन जाधव, अनिकेत मोरे, अरविंद पाटील, अशोक पवार, अमित सरजे, संजय पडवळ, संजय हुंबे, हिंदुराव केसरे, विलास किरोळकर, प्रवीण पाटील, हंबीराव ओतिग्रे यांनी केली आहे. न्यूज मराठी 24 कोल्हापूर.